भारतात लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणुका. एरवी लोकशाहीला पायदळी तुडवणारे, संविधान बदलाची भाषा करणारे या निवडणुकांमध्ये मात्र लोकशाही वाचावी किंवा लोकशाही वाचणं गरजेचं आहे याची प्रवचनं देत असतात. फक्त आमच्या हक्क अधिकारांसाठी आम्हाला संविधानाची किंवा घटनेची आठवण होत असते, बाबासाहेबांची आठवण होत असते. इतर वेळी मात्र आम्हाला बाबासाहेब किंवा घटना, संविधान याचा विसर पडतो. हे दुर्दैव आहे, मात्र सत्य आहे. आता सुद्धा भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वत्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की फक्त आणि फक्त निवडणुकांच्या बातम्याच टीव्हीवर, न्यूज चॅनलमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये झळकताना दिसतात. सरकारला खरं तर पत्रकारांनी प्रश्न विचारायला हवे. अशा वेळेस मात्र विरोधी पक्षांना प्रश्न विचारले जातात. वृत्तपत्राच्या पहिल्या पेजवर पाहिलं तर फक्त आणि फक्त सरकारच्या बातम्या असतात. सरकार विरोधी एकही बातमी दाखवली जात नाही. ज्या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम असेल, बातम्या असतील, त्या बातम्या फक्त आतल्या पेजवर छोट्याशा कोपऱ्यामध्ये छापल्या जातात. इलेक्ट्रॉनिक मीडिया तर सरकारची कोणतीही चुकीची कामं किंवा चुकीच्या बातम्या दाखवण्याच्या फंदात पडतच नाही. तुरळक YouTubeवर जर पाहिले तर तीच लोकं फक्त सरकारच्या चुकीच्या धोरणांवर ताशेरे ओढताना दिसतात किंवा चुकीच्या कामांची पोलखोल करतात. तर गोदी मीडिया फक्त मोदी भोवतीच फिरताना दिसतो किंवा मोदींच्या कामाची वाहवा करतानाच दिसतो. पत्रकारांच्या लेखण्या खरं तर या संपूर्ण चुकीच्या कामांची पोलखोल करताना दिसायला हव्या होत्या. याच प्रश्नांवर पत्रकारांचे माईक खरं तर सरकारच्या समोर जायला हवेत, त्यांना प्रश्न विचारायला हवेत. मात्र तेच माईक विरोधी पक्षाला प्रश्न विचारताना दिसतात. हे दुर्दैव. पत्रकार खरं तर आपल्या स्वतःच्या विचारांनी प्रेरित व्हायला हवा किंवा चुकीच्या बातम्यांचा पाठपुरावा करून त्यांची पोलखोल करणारा असा पत्रकार हवा. सध्याच्या घडीला असे पत्रकार शोधणं खरं तर खूप मोठं जोखमीचं काम आहे. कारण असे पत्रकार मिळणं केवळ अशक्य. पत्रकार हा खरं तर सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन सरकारसमोर गेला पाहिजे किंवा सामान्य लोकांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या घेऊन तो पत्रकार त्या सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. त्या सरकार दरबारी हे प्रश्न मांडले पाहिजेत. त्यामध्ये आपण विशेषतः पाहिलं तर इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये सरकारची वाहवा करण्यामध्ये अग्रस्थानी आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार किंवा महागाई हे महत्त्वाचे मुद्दे लोकांसमोर असताना, सामान्य माणसांसमोर असताना मीडिया मात्र हे मुद्दे बाजूला सारून फक्त धर्म, जात, पात यामध्येच लोकांना गुंतवत आहे आणि मूळ मुद्दे किंवा मूळ समस्या या लोकांसमोर आणल्या जात नाही. 2014 पूर्वी अशा प्रकारच्या काही घटना घडल्या असतील. मात्र 2014 नंतर फक्त सरकारच्या बाजूची धोरणंच किंवा सरकारच्या बाजूने विचार करणारीच मीडिया अशी एक इमेज सामान्य माणसांच्या मनामध्ये निर्माण करणारी ही खरं तर मीडिया आहे. आणि त्यामुळे मीडियावरचा संपूर्णपणे विश्वास सामान्य माणसांच्या मनातून उडलेला आहे. मीडियावर दाखवणाऱ्या बातम्या सत्य असतीलच याची खात्री करायला आता लोकं Googleचा वापर करतायत, वाचन करतायत आणि त्यामधून लोकांना समजतं की ही बातमी खरी आहे किंवा खोटी आहे. कारण मीडियावरचा जवळ-जवळ 90% विश्वास उडालेला आहे. अशी सध्या भारतीय मीडियाची परिस्थिती आहे. आणि या गोदी मीडियामध्ये सध्या तुणतुणं वाजत आहे ते अब की बार 400 पार. सध्या प्रत्येक न्यूज चॅनलवर एबीपी वाले कधी 412 सांगतात, कधी 414 सांगतात. काही चॅनलवर 424 आहेत, काही चॅनलवर 400 आहेत. प्रत्येक चॅनलवर जो आपण ज्या चॅनलला गोदी मीडिया म्हणून संबोधतो अशा प्रत्येक चॅनलवर पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये 400च्या वरच जागा या लोकसभेमध्ये मोदींना मिळतायत असं दाखवलं जातं. परंतु सत्य परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बीजेपीने स्वतः 6 सर्व्हे केले. या 6ही सर्व्हेमध्ये बीजेपीला फक्त 214, 212 ते 224 पर्यंत मजल मारता येते जास्तीत जास्त.
फक्त 224 पर्यंत मजल मारता येते. त्याच्यावर मोदींना या लोकसभेमधल्या जागा मिळत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमधल्या CSDS आणि लोकनीती यांच्या सर्व्हे रिपोर्टनुसार काही मुद्द्यांच्या आधारे प्रत्येक राज्यामध्ये जवळ-जवळ 100 लोकसभा क्षेत्रामध्ये त्यांनी सर्व्हे केला. 19 राज्यांच्या सर्व्हेमध्ये महत्त्वाचे मुद्दे किंवा महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि त्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी सर्व्हे पोल जाहीर केला. त्या सर्व्हे पोलनुसार काही आकडेवारी आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, की मोदी सरकारला 2024 मध्ये मिळणाऱ्या जागा किती मिळू शकतात. 2019 ला सुद्धा अशा प्रकारचा सर्व्हे CSDS आणि लोकनीती यांनी केलेला होता आणि आता सुद्धा 2024 चा सर्व्हे त्यांनी केला. त्याच्यामध्ये 10,000 सॅम्पल त्यांनी कलेक्ट केले. 100 लोकसभा क्षेत्रामध्ये हा सर्व्हे करण्यात आला. 19 राज्यांमध्ये करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये काही मुद्द्यांच्या आधारावर त्यांनी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांमध्ये बेरोजगारी हा प्रमुख मुद्दा त्यांच्या लक्षात आला आणि बेरोजगारी या मुद्द्यावर 27% लोकांना बेरोजगारी हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतो. त्यानंतर महागाई हा मुद्दा होता. त्याला 23% लोकांनी महत्व दिलं आणि विकास या मुद्द्याला 13% लोकांना महत्वाचा वाटतो. भ्रष्टाचार या मुद्द्याला 8% लोक महत्व देतात. तर आपण सध्या मीडियावर जो सगळा काही राम मंदिरचा मुद्दा उपस्थित केला जातो किंवा मोदी छातीठोकपणे राम मंदिर बांधलं असं जे सांगत आहेत, त्या मुद्द्याला फक्त 8% लोकांनी महत्व दिलं. त्यानंतर हिंदुत्व या मुद्द्याला फक्त 2% लोकांनी महत्व दिलं. बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांच्या आधारे जर आपण पाहिलं तर जवळ-जवळ 58% लोक ही सध्या या मुद्द्यांना महत्व देत आहेत. त्यातला अजून एक मुद्दा आरक्षण हा मुद्दा होता. त्याच्यामध्ये 2% लोकांना तो महत्वाचा मुद्दा वाटला. भ्रष्टाचार हा जो मुद्दा पाहिला आपण तर भ्रष्टाचार हा मुद्दा 2019 ला सुद्धा अशाच प्रकारचा यांनी सर्व्हे केला होता आणि त्याच्यामध्ये लोकांना विचारलं होतं, की मागच्या 5 वर्षात भ्रष्टाचार वाढला की कमी झाला? त्यावेळेस 2019 मध्ये आणि 24 मध्ये किती फरक आहे हे आपण जाणू शकता. 2019 मध्ये वाढला हे उत्तर देताना 40% लोक होते आणि आता 55% लोक झाले आणि सेम आहे या मुद्द्याला उत्तर देताना 2019 मध्ये 14% लोक होती. 14% लोकांचं म्हणणं होतं की समान पातळीवर आहे किंवा आहे तसा आहे आणि आता सध्या 19% लोक आहेत आणि कमी झाला म्हणजे या 5 वर्षात भ्रष्टाचार कमी झाला या मुद्द्याला उत्तर देताना 2019 ला 37% लोक म्हणत होती की भ्रष्टाचार कमी झाला. मात्र आता 19% लोक म्हणतायत की भ्रष्टाचार कमी झाला. यावरून आपण हा सारांश पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला कळेल की लोकांना आता निवडणुकीचे मुद्दे किंवा आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि कोणते मुद्दे महत्वाचे आहेत हे लोकांना कळायला लागलेलं आहे. आणि अजून एक प्रश्नाचं उत्तर किंवा अजून एक प्रश्न त्यांनी विचारला, विकास हा नक्की कुणाचा झाला? तर त्यामध्ये 32% लोकांचं म्हणणं असं होतं की विकास हा फक्त श्रीमंतांचा झाला आणि आजही 79% लोक म्हणतायत की भारत देश हा सर्व जाती धर्माचा देश आहे. खरं तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. परंतु मीडिया, प्रिंट मीडिया हे मुद्दे आपल्यासमोर आणणार नाही. मात्र 79% लोकांचं म्हणणं आहे, अजूनही जे धर्माच्या नावाने राजकारण करतायत किंवा हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करतायत, त्यांना हे सडेतोड उत्तर आहे, की 79% लोक अजूनही म्हणतायत आणि त्याच्यामध्ये विशेषतः सुशिक्षित लोक आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, की भारत देश हा सर्व जाती धर्माचा देश आहे. सध्या भाजपा असं म्हणत आहे किंवा असा प्रचार करत आहे, जो इंडिया गठबंधन आहे,
त्या इंडिया गठबंधनमध्ये अनेक पक्ष आहेत आणि या पक्षांची युती किंवा संगनमताने काही विचार करणं, विचार विनिमय करणं हे यांना शक्य होणार नाही. अनेक पक्ष आहेत, त्यांची विचारधारा वेगळी आहे किंवा ह्या गोष्टी सगळ्या लोकांसमोर आणल्या जात आहेत. मात्र इंडिया गठबंधनमध्ये आपण जर पाहिले तर फक्त त्यामध्ये 26 पक्ष आहेत. जो भाजपा लोकांसमोर किंवा जी मीडिया लोकांसमोर हे सांगत आहे, की इंडिया गठबंधनमध्ये इतके अनेक पक्ष आहेत, त्यांची कधीही युती होणार नाही किंवा गठबंधन होणार नाही. मात्र एन-डी-एमध्ये सर्वात जास्त पक्ष म्हणजे जवळ-जवळ 36 पक्ष आहेत आणि इंडिया गठबंधनपेक्षा कितीतरी पक्ष यांमध्ये जास्त आहेत. खरं तर यांचं गठबंधन होणं खूप कठीण आहे किंवा महायुती होणं खूप कठीण आहे. ही सत्य परिस्थिती असताना सुद्धा ही इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडिया लोकांसमोर ह्या गोष्टी समोर आणू पाहत नाही. जो भाजपा इंडिया गठबंधनमध्ये असणाऱ्या पक्षांना टार्गेट करतो, एन-डी-ए मधल्या एकाही पक्षाला भाजपाने मोठं होऊ दिलं नाही. जे पक्ष आहेत, जे तोडण्याचं काम भाजपाने केलं आणि प्रत्येक पक्षाला आपल्यामध्ये सामावून घेण्याचं काम केलं. आता अनेक प्रकारचे सध्या सर्व्हे आलेले आहेत. त्याच्यामध्ये लोकपोल म्हणूनही एक सर्व्हे आहे. एबीपी सी वोटर म्हणून एक सर्व्हे आहे. हे सर्व्हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामध्ये भाजपाला किती जागा मिळतायत किंवा एन-डी-एला किती जागा मिळतायत आणि इंडिया गठबंधनला किती जागा मिळतायत हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.